श्रोतेहो नमस्कार. हरवलेले पुणे या आपल्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. गेल्या भागात आपण बघितलं की पुण्याची झालेली पूर्णपणे राखरांगोळी, उद्ध्वस्त झालेलं पुणे आणि मा जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचं आगमन. इथून पुढे आपण आता पुढे सुरू करूयात. सोनी सरांना मी सांगतो की ते पुढची आपल्याला सगळं कथा सांगतील. सर नमस्कार. सर, आपण आता मागच्या वेळी आलो की शिवाजी महाराज म्हणजे बाल शिवाजी आणि जिजाऊ मासेल यांना शहाजीराजांनी पुण्यात पाठवलंच नसतं, तर काय झालं असतं? खरं तो भाग आपण समजावं. ते आले पुण्यात, ते पुण्याचं भाग्य आहे. ते जर आले नसते तर काही आजचं काही खरं नव्हतं. पण त्याने मग काय केलं, दादोजी कोंडदेव ते कारभारी म्हणून पाठवले होते शहाजीराजांनी, आणि त्यांना परत सगळं उद्ध्वस्त झालेलं पुणे आणि मुलूक परत आबाद करायची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्यांनी बरेच प्रयत्न केले. आणि दुसरं काय झालं की मुख्य काम यांनी असं केलं, इथं आल्या की वाडा बांधला स्वतःचा. अच्छा. पुण्यात म्हणजे ज्याला लाल महाल म्हणजे लाल महाल. कारण एक थोडीशी त्या काळी किंवा अजूनही अशी लोकांची एक कल्पना आहे की स्वतः जागीरदार आपल्या जागिरीच्या गावी जेव्हा राहायला येतात तेव्हा ते संरक्षक होतं गाव. बरोबर आहे. म्हणजे कोणी येऊन हल्ला केला, कोणी लुटालूट केली असं होत नाही, कारण त्याची जबाबदारी मुख्य जागीरदार जे असतात त्यांच्यावर असते. त्यामुळे लोकांना अभय देण्यासाठी जागीरदारांनी जागिरीच्या मुख्य गावी राहणं. आणि थोडाफार फौजफाटाही त्यांचा असू शकतो. हो, होताच ना. आणि शहाजीराजाची जागीरच होती ना ती, त्यामुळे त्यांच्याकडे सगळं होतंच. कोंढाणाही त्यांच्याकडेच होता. म्हणजे दादोजी कोंडदेवला नामजात किल्ले कोंढाणा असंच हे. बरं. त्यामुळे कोंढाणाही त्यांच्याकडेच होता. ते आता फक्त आदिलशाहीकडे गेले, एवढंच फरक. पण त्याच्यामुळे काय झालं, मग हळूहळू गाव आबाद व्हायला सुरुवात झाली. पेठा परत थोड्याफार बसायला लागल्या, लोक यायला लागली आणि उद्ध्वस्त पुण्याचं स्वरूप परत बदलायला लागलं. पण शिवाजी, बाल शिवाजी आणि जिजाऊमा फारशा पुण्यात राहिले नाहीत. आधी दोन त्यांनी महाल बांधले होते, एक शिवाजीराजांसाठी आणि दुसरा त्यांचे थोरले बंधू संभाजीराजांसाठी. तसं उत्तरकालीन एका पत्रात उल्लेख आहे. पुण्यातच होते दोन्ही वाडे? हा, शेजारी शेजारी बांधले होते. बरं. त्यातला एक महाल पूर्वेकडे तोंड करून होता आणि एक उत्तरेकडे करून होता. तर कोणाचा हे त्याच्या पत्रात उल्लेख नाही आहे. हे पत्र पुष्कळसं उशिराचं आहे, म्हणजे 1732 वगैरे सालचं आहे ते. पहिले बाजीराव पेशव्यांनी जेव्हा शनिवाडा बांधायच्या आधी लाल महालाचा शोध घेतला. अच्छा. तर ते उद्ध्वस्त काही ज्योती होती, 2 बुजवलेले आड होते आणि हद्दीचं सगळं कंपाऊंड पण सगळं पार मोडलं होतं, असा त्या पत्रात उल्लेख आहे. तो परत पुनरुज्जीवित केला त्यांनी. तर त्या पत्रात हे उल्लेख आहेत. त्यामुळे 2 महाल होते तिथे. काही डॉक्युमेंटमध्ये त्या लाल महालाला रंगमहाल म्हटलं आहे, काही याच्यात लाल महाल म्हटलं आहे. पण रूढार्थाने हळूहळू पुढे तो लाल महाल प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की पुणे हे तेवढं सेफ नाही आहे. म्हणजे कारण तट, वेशी, कोट काहीच नव्हतं, सगळं पडून गेलं होतं. आणि हा लालमहाल जो बांधला होता तो जुनी जी तटबंदी होती त्याचे जे काय अवशेष होते त्याच्या बाहेर बांधला. आणि साहजिक आहे, कारण तो काय 5000 स्क्वेअर फुटातला 4 खोल्याचा बंगला नव्हता. प्रचंड मोठा बारदाना असायचा जागीरदाराचा, आणि त्यात अत्यंत प्रबळ जागीरदाराचा महाल म्हणल्यानंतर मग तिथे हे 2 महाल, नोकरांची निवासस्थानं, पागा, अंबारखाने, कोठारं, अमुक तमुक, असं पुष्कळ मोठा बारदाना असायचा तो. आणि त्याला काय अशी 5-6 एकर जागा तर सहज लागली असं. त्यामुळे ते बाहेरच बांधणं जास्ती चांगलं होतं. त्याचे उल्लेख काय होतं, उत्तरकालीन एका पत्रात, म्हणजे बाजीराव पेशव्याला झांबरे पाटलांच्या कडून एक पत्र आलं की जेव्हा लाल महाल बांधला, आत्ता ज्या जागी आपण म्हणतोय ते आपण जागा बोलू नंतर कुठे होती काय ती, पण तिथे झांबरे पाटलांची घरं होती. वाकोजी झांबरे म्हणजे पुण्याचे जे मुजेरीचे पाटील होते झांबरे, त्यांची घरं होती. आणि ती त्यांच्याकडनं घेऊन त्यांना पर्यायी जागा दिली
ती नागझिरीची काठी दिली. अच्छा. असं पुढच्या एका पत्रात म्हणजे त्या वाकोजी जांभरे जे होते ज्यांच्याकडनं जागा घेतली त्यांच्या नातवानी पत्र लिहिलंय की असे असे आमच्या आज्यांकडनं जागा घेऊन आम्हालाही पर्यायी जागा दिली, तिथे आम्ही आता घरवाडे बांधले तसे. त्यामुळे तो गावाबाहेर होता तेव्हाच्या. पण ते फार तिथे राहिले नाहीत. मग ते खेडेबारेला गेले, म्हणजे खेड शिवापूर आपलं म्हणतो ना, त्या तिथे शिवापूरला पेठ शिवापूर आणि खेड असं आहे ते. आणि मग तिथेही ते फार राहिले नाहीत. मग त्यांच्या स्वराज्याच्या हालचाली चालू झाल्या आणि मग ते राजगडलाच गेले. म्हणजे शिफ्ट झाले ते राजधानी राजगड असेच. पुणे त्यांच्याच ताब्यात होतं आणि पुण्याची उत्तम सगळी व्यवस्था त्यांनी बसवली होती. पण त्याच्यामुळे काय झालं की थोडंसं पुणं परत एकांगी पडल्यासारखं झालं. त्याची वाढ म्हणावी तेवढी झाली नाही. परत पूर्वीच्या स्थितीला आलं ते. म्हणजे तिन्ही बाजारपेठा व्यवस्थित झाल्या, लोक येऊन राहायला लागली, शेती करायला लागली, म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित झालं. तरी हा साधारण किती वर्षांचा काळ असेल सर? माझ्या अंदाजाने साधारण 30 वर्षांचा काळ असेल हा सगळा गेलेला. 30 नाही म्हणा, अगदी 20 तरी धरा. म्हणजे शाहिस्तेखानाच्या स्वारीपर्यंत. बरोबर. म्हणजे 1630ला विध्वंस झाला, 1636-37ला बालशिवाजीराजे पुण्यात आले असं साधारण इतिहासकारांचं मत आहे. निश्चित उल्लेख अजूनही कोणालाही मिळालेला नाही आहे की ते या साली पुण्यात येऊन त्यांनी वाडा बांधला. आहेत ते उत्तरकालीन आहेत. बरोबर. पण साधारण आपण अंदाज बांधला तर साधारण म्हणजे 1635 ते 1640 या दरम्यान ते इथं आले असतील आणि त्यांनी परत पुण्याची सगळी व्यवस्था लावली. बरं, ते पुढं स्वराज्याच्या ह्याच्यात गुंतले, उद्योगात गुंतले आणि तिथनं त्यांचं राजगड ही राजधानी झाली स्वराज्याची आणि तिथनं कारभार सुरू झाला. त्यामुळे पुणे हे त्यांचं स्वतःचं जहागिरीचं गाव. त्यामुळे दुर्लक्ष अजिबात झालं नव्हतं, पण फार लक्षही देता आलं नाही त्यांना. आणि या सगळ्या प्रकारात म्हणजे ही मध्ये 20, 22, 25 वर्ष गेली आणि औरंगजेब परत दक्षिणेकडे त्याला आता वाटलं की परत आता आपण हे करायला पाहिजे, कारण निजामशाही तर संपली होती. तर आता राहिली कुठली? कुतुबशाही राहिली आणि आदिलशाही राहिली. बाकी इतर 2 शाही, इमादशाही आणि गेली ते सगळे संपले होते. म्हणजे मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही, आणि त्याच्या जोडीला आता मराठी येऊन बसले होते. त्यामुळे औरंगजेबाला ती एक इच्छा होतीच की हे मराठ्यांचं राज्य त्याला खूपच होतं, म्हणून त्याचे प्रयत्न चालूच होते. तर 1660-61ला त्यांनी त्याचा मामा शाहिस्तेखान म्हणतो, शाही नाही, शाहिस्तेखान, त्याला इथं पाठवलं 1 लाख 1.25 लाख फौज देऊन आणि सांगितलं तू तिथं जा आणि शिवाजीचा सगळा मुलूक काबीज कर. तो येऊन उतरला. बरं, पुणं इतकं खरंच चांगलं होतं ते, त्यामुळे फार सगळं सुंदर, हवा पाणी अमुक तमुक सुबत्ता सगळे पुण्यात. तो आला आणि डायरेक्ट लाल महालातच राहिला. तो सगळ्यांना माहिती आहे ते. आणि तिथे जवळजवळ 1 लाखभर फौज त्याची. त्या फौजेला पाणी पाहिजे, घोड्यांना चारा, लोकांना पाणी पाहिजे. मग नागझरी तेव्हा खूपच छान स्वच्छ होती. म्हणजे नागझरी आणि मुठा नदी, नागझरीचे 2 प्रवाह होते. म्हणजे पुढे असे 2 तोंड मिळाली होती. तर त्या बेचक्यात आणि पलीकडच्या बाजूला शिवाय मुठा नदी, अशा 3 ह्याच्यात मिळून त्याची ती छावणी पसरली होती. 1 लाख फौज म्हणजे किती? हां, म्हणजे कल्पना करा ना की आता कसब्याची लोकसंख्या 1 लाख आहे. म्हणजे अख्खं ते सगळं बहुमजली धरलं तर हे ग्राउंड फ्लोअरला म्हणजे छावण्या टाकून. म्हणजे माझा तर असा अंदाज आहे कसबा आणि बुधवार दोन्ही पेठा धरले तरी वाईबज होईल तेवढा तो. खरंच. त्यामुळे हा मात्र लाल महात राहिला आणि छावणीची व्यवस्था तिकडे केली. बरं, त्यामुळे काय झालं की त्याच्या फौजेत, बरं, प्रत्येक फौजेला जरी शिधा आणि हे सगळं असलं तरी बाजाराची जरूर असायचीच. तर यात सोमवार म्हणजे शास्तापुराची पेठ होती ती तेवढ्यासाठी त्यांनी बसवली. आधी फक्त शहापुरा होती आणि शहापुरासाठी छोटी पेठ होती तशी. दुसरी होती ती शनिवार पेठ, ती पूर्ण म्हणजे मूर्तजाबाद ती पूर्ण पलीकडच्या बाजूला होती. आंबिलोडा आणि मलकापूर जी होती ती कसब्याला लागूनच होती, म्हणजे रविवार पेठ होती. म्हणून मग या उद्योगी माणसांनी काय केलं, शाहिस्तेखानाने स्वतंत्र एक बाजारपेठ बसवली. सोमवार पेठ म्हणजे जी शहापुरा पेठ आहे त्याच्या उत्तरेला.
ओके. म्हणजे त्याच्या फौजेच्या छावणीच्या बाहेर जी मोकळी जागा होती तिथं त्यांनी परमनंट बाजारपेठ वसवली. त्यामुळे त्याच्या फौजेला ते सोयीचं झालं. आणि व्यापारी तिथे येऊन बघ आठवड्याचा बाजार असायचं ते सगळं त्याचं रुटीन व्यवस्थित झालं. आणि म्हणजे मला मागे बेडेकरांनी एकदा सांगितलं होतं, त्याने मला निनाद बेडेकर दुर्दैवाने नाही येत होता आपले, पण खूप माझे चांगले स्नेही होते. ते म्हटले की त्यांनी एक पत्र शोधून काढलं, तुम्हाला वाचूनही दाखवलं, शाहिस्तेखानाने कोणाला तरी लिहिलेलं. ते म्हणले हे पुणे म्हणजे हा जन्नत आहे, तिथून हलावंसंच वाटत नाही. आणि काही नाही, त्यांनी काही म्हणजे खरं सांगायचं ना, इतिहासात फार पडायला नको आपण, पण त्यांनी एक ती उंबरखिंडीची मोहीम काढली, ती सोडून त्यांनी बाकी काही केलं नाही. आयुष्य आरामात खाली खुशालीत तो इथं राहत होता. आणि तिकडून औरंगजेबाच्या सारखे निरोप येत होते, काय तुम्ही चाललंय काय आहे की नाही. आता या सगळ्या धामधुमीत शिवाजी महाराजांनी जो काय अभूतपूर्व छापा घातला आणि त्याची बोटं तोडली, त्यांनी ताबडतोब मुक्काम हलवला, पळच काढलाय. हे सगळं झालं, पण ती पेठ फसवलेली जी होती ना, ती बाजारपेठ तशीच राहिली ना. पुण्याला अजून एक पेठ मिळाली. ती पेठेचं नाव काय, तर शाहिस्तेखानाने वसवले म्हणून शास्तापुरा. आता अजूनही गंमत म्हणजे जुन्या आपल्याच लोकांनी, इतिहास संशोधक नाही म्हणत मी त्यांना, काही अशी पुस्तकं आहेत 3-4 की जुन्या काळी लिहिली आहेत, म्हणून लोकांना वाटतं की ही ऑथेंटिक आहेत. आणि त्यात जे लिहिलंय ते खरंच आहे. गॅझेटियर सुद्धा तसंच प्रकारे थोडासा. तर शास्तापुरा असं नाव कुठे येत नाही. तत्कालीन कागदपत्र, समकालीन नाहीच आहेत, उत्तरकालीन थोडी आहेत. त्यात आस्तापुरा येतं, शाच्या ऐवजी आ. आता तो अपभ्रंश होऊ शकतो. पुण्यावरच एक पुस्तक आहे, त्याच्यात ते जे कोण लेखक आहेत त्यांना बहुतेक हे शास्तापुरा नाव पटलं नसावं, त्यांनी लिहिलं की अष्टापुरा का अष्टापुरा असं ते पेठेचं नाव होतं. आता आपली ही सगळी मंडळी जी आहेत, जे सामान्य वाचक आहेत त्यांना कळत नाही, ते वाद घालायला लागले की अष्टापुराच नाव होतं, तुम्ही कुठनं म्हणताय शास्तापुरा. पण बाकी सगळे रेफरन्स बघितले तर पुण्याला आधी 3 पेठा होत्या आणि नंतर 5 पेठा होत्या. त्यातली शेवटची पेठ जी होती ती औरंगजेबाने वसवली, हेही आपल्याला माहिती आहे. मग ही मधली पेठ जी आहे ती शाहिस्तेखानाने वसवली, याच्यावर शिक्कामोर्तब होतं. त्यामुळे ही पुण्याची 4थी पेठ.